आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत, तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। लखपती दीदी म्हणजे जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, एकदा 1 लाख रुपये कमवून नाही, दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दीदी बनतो। अशा प्रकारे आमच्या 1 कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे। त्यामुळे आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशन मध्ये कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। आपला महाराष्ट्र स्थापन होत असताना ज्यांनी या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग दिला, प्राण्यांची आहुती दिली, हुतात्मा जे झाले त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने आदरांजली अर्पण करते। आणि महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रेसर आणि विकासात्मक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जसा आजपर्यंत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये देशात राहिलेला आहे तशाच पद्धतीनं पुढेही जास्तीत जास्त विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे महायुतीचं सरकार हे काम करणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आली। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर
आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांचे सुद्धा अतिशय बारकाईनं आपल्या राज्यावर लक्ष असतं. विकासात्मक दृष्टीने सुद्धा राज्याला झुकतं माप कसं मिळेल हाच नेहमी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो. आणि मला खात्री आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्यटन असो, उद्योग असो, त्याचबरोबर आरोग्य असो, महिलांचा विकास असो, या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढच्या कालावधीमध्ये अग्रेसरपणाने काम करेल. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं कक्ष हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे. हे जे कक्ष आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत आणि खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्या ज्या वेळेला रुग्णसेवा, अत्यावश्यक रुग्णसेवा किंवा त्या संदर्भातल्या बाबी यांच्यामध्ये जर कुठली मदत हवी असेल तर नक्कीच हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर 24 तास हे उपलब्ध असणार आहे. स्वतंत्र एक हेल्पलाईन म्हणजे टोल फ्री हेल्पलाईन तर नंबर तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्याचा स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा, संपर्क नंबर सुद्धा जिल्ह्याच्या वतीनं देण्यात येणार आहे. तिथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचंय, लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. 37,768 कोटी रुपये लागतायत, ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय. त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत. तिथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. की आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे. शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही. त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे. त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका. वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईल, पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. शेतकरी ही तुमची माझी जात आहे. शेतकऱ्याला, बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही. याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्त